वळ्यात पुढच्या बातमीकडे. संघ मुख्यालयाच्या शहरामध्ये आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे चिंतन शिबिर होणार आहे. महायुतीमध्ये सहभागी असलेल्या या पक्षाच्या शिबिराकडे विशेष लक्ष असेल. या शिबिराला राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्यासह देशभरातून प्रमुख नेते, सर्व मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, सेल अध्यक्ष तसेच राष्ट्रीय पदाधिकारी असे सुमारे 500 पेक्षा अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या शिबिरामध्ये आगामी निवडणुका आणि पक्षाची भविष्यातील दिशा, पक्षाच्या विस्तारासाठीची रणनीती हे ठरवले जाईल. अधिकची माहिती जाणून घेऊयात. प्रवीण मुधोळकर आपल्यासोबत आहेत. प्रवीण, राज्यभरात खरं तर ही शिबिरं होणार आहेत आणि त्याची सुरुवात आजपासून नागपुरात होतीये. एकंदरीतच या शिबिराचं नियोजन कसं आहे? 550 पेक्षाही जास्त प्रतिनिधी या शिबिरासाठी दाखल झालेले आहेत आणि अजित पवार जे काल रात्रीच आले आणि सुनील तटकरे जे परवा आले, प्रफुल्ल पटेल सुद्धा राहणार आहे या ठिकाणी. आणि अत्यंत महत्त्वाचं शिबिर यासाठी आहे कारण की विदर्भामध्ये जेव्हापासून राष्ट्रवादीचे 2 भाग झाले, कारण की राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 2 पक्ष विदर्भामध्ये तसे कमी होते, त्यामुळे आता 2 भाग झाल्यामुळे तशी ताकद जी आहे ती कमी झालेली आहे. त्यामुळे आता एकंदरीतच हे जे शिबिर आहे या शिबिरामध्ये चर्चा जी आहे ते होणार आहे. काल अजित पवारांनी NDTV मराठीशी बोलताना असं सांगितलं की कोणताही भाग हा काही बालेकिल्ला नसतो, त्यामुळे विदर्भ हा काही भाजपचा बालेकिल्ला आहे असं काही म्हणता येणार नाही. कारण की प्रत्येक वेळेस ताकद जी आहे ती बदलत असते, प्रत्येक वेळेस परिस्थिती बदलत असते. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाची वेगवेगळी ताकद आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा आता नशीब जे आहे ते या ठिकाणी आजमावणार आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या 3 टर्मपासून भाजपची सत्ता आहे. तिथे काही नगरसेवक त्यांना पाहिजे आहे. शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांची, त्यांनाही काही जागा पाहिजे आहे. त्यामुळे सगळ्या याच्यामध्ये आजचं शिबिर अत्यंत महत्त्वाचं आहे आणि गोंदिया, गडचिरोलीपासून ते राज्याच्या अनेक ठिकाणून इथे प्रतिनिधी 550 पेक्षा जास्त आलेले आहेत. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी, नेते मंडळींनी मोर्चासाठी तयारी केलेली आहे आणि ही तयारी आता आपल्याला अंतिम टप्प्यामध्ये आल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे. अजित पवार हे असे नेते आहेत ज्यांनी बारामती हे देशामध्ये दाखवून दिलं की रोल मॉडेल ऑफ द डेव्हलपमेंट आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की राष्ट्रवादी पक्ष म्हणून प्रत्येकाची आमची जबाबदारी आहे विदर्भामध्ये फोकस करण्याची. मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही वन ऑफ दी प्रॉमिनंट पार्टी ही राहील आणि म्हणून ही सुरुवात आम्ही इथून करतो आहे. परफॉर्मन्स आणि जो स्ट्राईक रेट आहे इतका जास्त आहे राष्ट्रवादीचा की आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे, कोणाचा राहील, कोणाचा होता हा विषयच राहिलेला नाही आहे. कारण वी आर दी बेस्ट. आणि म्हणून आम्हाला असं म्हणायचं की जेव्हा लोकांनी आम्हाला साथ दिली, आम्ही लोकांसाठी काय करू शकतो हे विजन राष्ट्रवादी घेऊन आणि अजित पवार घेऊन आम्ही पुढे जातो आहे.